धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाला आदिवासी आमदारांचाच विरोध आहे। सोमवारी बैठकीत निर्णय न घेतल्यास सर्व 25 आदिवासी आमदार सामूहिक राजीनामे देणार असल्याचं सांगण्यात येत आहे। सोमवारी सर्व आदिवासी आमदार आणि नेते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी आमदार आक्रमक झालेत। इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी ही माहिती दिली आहे। मी तर लगेच राजीनामा देईन असं हिरामण खोसकरांनी म्हटलंय। धनगरांना वेगळं आरक्षण द्या, आदिवासींमधून आरक्षण याबाबत आता सर्व पक्षीय आमदार एकवटले। एसटीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यात येतोय। सोमवारी सीएम सोबत आदिवासी आमदारांची बैठक पार पडणार आहे। त्यांना आरक्षण दिलं तर आमचं त्या ठिकाणी 100% आम्ही जे काही पंचायत आरक्षण जाते त्याच्यामध्ये आम्हाला काहीच मिळणार नाही। म्हणून आम्ही 24 आमदार त्याच्यामध्ये सगळे पक्ष जोडे बाजूला ठेवू, तो आमदार त्या ठिकाणी राजीनामा देणार नाही। आम्ही 100% सोमवारी काय होतं काही नाही तर सगळे पक्षाला राजीनामे आमच्या आमदारकीचे राजीनामे देणार आहे। मी तर लगेच देणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। सोमवारी सीएम सोबत बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडेल। त्या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सर्वपक्षीय आदिवासी आमदार राजीनामे देतील असं खोसकर म्हणाले। आणि माझं असं म्हणणं आहे जर